हॅलो हाय नमस्कार। तर मी आहे जयश्री, तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर तुम्ही म्हणणार ह्या काय क्लिप शेअर करते, तर मी गावाकडे गेली होती, तर अशा छोटे छोटे क्लिप मी घेऊन ठेवले। म्हटलं आवडलंच तर मग आपण शेअर करू शकतो। तर मग मी तसंच 2-3 व्हिडिओ शेअर केले। तर मला असं वाटतं की तुम्हाला हेच क्लिप जास्त आवडत आहे, म्हणून मग मी व्हिडिओ पोस्ट करते। तर आज संध्याकाळचा स्वयंपाक होता, रस पोळी आणि कुडा। तर त्यासोबतच वरण भात सुद्धा केला होता मुलांसाठी। आणि बघा संध्याकाळी आमचं बेत काही जास्त नव्हता, पटकन स्वयंपाक झाला। आणि माझ्या सासूबाई होत्या, त्यांनी खाली बसलेल्या होत्या त्या, तर त्यांनी पोळ्या लाटून दिल्या मला। तर मी पोळ्या शेकत होती वरती, आणि त्याच्यानंतर मग आता मला पापड भाजायचे। तर पापड भाजणं म्हणजे काय, तर खुडा तर सोपाच आहे, खूप इझी रेसिपी आहे। म्हणजे काही नवीन दुसरी भाजी करण्याची गरजच नसते, तर आमच्या घरामध्ये चालतो म्हणून मग आम्ही करतो। तर तुम्ही म्हणत असाल असं उलटं कोण उभं राहून स्वयंपाक करतं, गॅस एकीकडे आणि तू एकीकडे। तर प्रॉब्लेम असा आहे ना की किचनची खिडकी आमची बॅक साईड नाही, म्हणजे आम्ही उभं राहणार त्याच्या मागच्या बाजूला येणार, मग कसं हवा पण लागत नाही। आणि आमचं गाव आहे जळगाव जिल्ह्यामध्ये। तर जळगाव जिल्ह्यामध्ये मे आणि एप्रिलमध्ये भयंकर ऊन असतं, आणि प्रचंड आमच्या घरामध्ये खूप गरमी होते। आणि गॅस चालू असला की जास्तच आम्हाला ह्युमिडिटी वाटते मला, आणि इतकं जीव निघाला होतं ना की सहनच होत नाही। तर मीच नाही, आमच्या घरामध्ये म्हणजे जो कोणी असं स्वयंपाक करेल ना वरती उभं राहून, तर ते असंच साईडला उभं राहतात। म्हणजे माझी जाऊबाई जर आल्या तर त्या सुद्धा अशाच उभं राहतात। आणि मेन म्हणजे आमचं किचनही छोटं आहे, तर जागा पण तेवढी नाही आहे की मी इथं उभं राहून लगेच खालून जर कोणी बसणार असेल तर मग मोठी जागा वगैरे, तर असं नाही आहे। तर जागा पण खूप छोटी आहे, किचन छोटं आहे त्यामुळे। मग बघा, आणि कसं आहे थोडंसं खिडकीमधून वारं येतं, तर मग असं बाजूला उभं राहून छान वाटतं, म्हणून मग तिथंच उभं राहते मी। आणि संध्याकाळी आमच्याकडे लवकर स्वयंपाक करता गावामध्ये, म्हणजे एक्झॅक्ट 6 वाजेशी तरी होऊन जातो। माझ्या सासरी तरी थोडा वेळ लागतो, पण माझ्या माहेरी तर 5:30 वाजेशीच होऊन जातो, आणि जेवण त्यांचं 7च्या आतच असतं। तर इथं पण मी आली की मला कसं पटकन आवरायला होतं, म्हणजे मला असं पडलंय ते अजिबात नाही आवडत। मला पटपट काम उरकायला आवडतं। कसं उरकलं की आपण आपल्या दुसऱ्या कामाला मोकळे असतो, आणि सगळेजण कसं जो तो त्याच्या कामामध्ये मग्न असतो। एकच गोष्ट घेऊन आपण 1 तास बसणार, परत दुसरं कामही त्याला तितकाच वेळ, तर मला ते अजिबात आवडत नाही। मला तर माझे कामं करण्यामध्ये फारच हे आहे की नाही, आपल्याला हे काम दिलेलं आहे ना, तर आपण त्याच वेळेमध्ये आणि पटकन ते काम आपण करू शकतो। तर मग माझं असं आहे की झालं करायचं आहे ना, मग न वेळ वाया घालवता आपण ते काम केलं पाहिजे। तर मला म्हणजे माझं असं आहे। तर बघा, आता हे पापड मी भाजून घेते, तर मला खुडा बनवायचा आहे। तर खुड्यामध्ये काय, तर पापड चुरायचे फक्त, आणि कोरडी चटणी यामध्ये घालायची, आणि हवं तसं ज्याला हवं तसं तेल वरतून घेऊ शकतो। जास्त आवडत असेल तर जास्त, मला तर जास्तच आवडतं खुड्यामध्ये तेल। तर बघा, आता मी खुडा बनवून घेते। आणि इथं कसं एक्झॉस्ट फॅन पण नाहीये, आणि कसं बॅक साईडने खिडकी असल्यामुळे ना थोडंसं म्हणजे स्वयंपाक जरी केला ना, पूर्ण घरामध्ये त्याचा सुवास, वर्दळ, तेलकट, खकाना वगैरे असं सगळं होत असतं। तर मुलं काही घरात बसतच नाही संध्याकाळी, ती गच्चीवरती खेळत होती। आणि आज त्यांचे पप्पा सुद्धा आले होते, तर तेही वरती काम करत बसले होते। तर म्हटलं चला मी सुद्धा पटकन स्वयंपाक करून येते खालून। आणि बघा, आता मी पापड चुरून घेतले, आता याच्यामध्ये थोडी चटणी घालते। तर ही चटणी तुम्ही कधी खाल्ली का, असं पापडचा खुडा नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतो। आणि जर एखाद्या वेळेस जर भाजी नसली ना, तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। तर बघा, हे मी तेल घालते। तर तुम्ही म्हणणार की असं बाटलीमध्ये तेल कोण ठेवतं, तर आम्ही गेलो होतो बाहेर देवावरती, तर तिथे आम्ही डबा नेला होता जेवणासाठी, तर त्यामधलंच हे तेल उरलेलं आहे, म्हणून म्हटलं कशाला आपण याच्यात त्याच्यात करत बसायचं। मी यामध्ये थोडं घालून घेतलं होतं तेल, आणि मग बाकीचं किटलीमध्ये टाकून दिलं, नाहीतर कुणाचं गैरसमज व्हायचा की असं काय तेल वापरणं, म्हणजे नवीनच परत नावं ठेवायला लगेच येतात। आणि माझ्या कालच्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद मिळाला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद माझ्या यूट्यूब फॅमिलीला। आणि बरेचसे मला प्रश्न विचारण्यात आले की ताई तुम्ही केळीचे चिप्सचा कारखाना दाखवला, पण मग त्याचा ॲड्रेस नाही सांगितला, असं तसं। खरं तर ते जे आहे ना, तर मग मी केळीचे चिप्सचा मी सुद्धा आधी बिझनेस करत होते, म्हणजे मी आणून विकायचे। तर
तो मी बिझनेस करत होते. जर तुम्हाला जर ॲड्रेस पाहिजेच असेल तर मी नक्कीच शेअर करेल. नेक्स्ट टाइम जेव्हा मी जाईल तसं रूटही शेअर करेल आणि कुठं आहे काय आहे ते सुद्धा शेअर करेल. आणि जर कोणाला काही माहिती हवी असेल किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल ते सुद्धा मी करून देईल. तर तसं काहीच नाही का व्ह्यूसाठी आम्ही असं दाखवतो वगैरे, तर तसं नाही. मी जिथे कुठे जाते मला असं वाटतं की नाही हे नवीन आहे किंवा हे आपण दाखवू शकतो तर मी ते दाखवते. आणि कसं आहे आपण परमिशन घेतल्याशिवायही आपण पूर्ण दाखवू नाही शकत. तसं मी गेले होते त्या चिप्सच्या कारखान्यामध्ये, तर मी तिथं आधी त्यांना विचारलं होतं मालकांना की मी इथं व्हिडिओ घेऊ का, तर ते बोलले की हो तुम्ही वरच्यावर व्हिडिओ घ्या, फक्त 2-3 मिनिटाचं घ्या, जास्त नका घेऊ. मग मी तेवढंच घेतलं, फक्त तेवढंच फिरवलं होतं, कारण तेही एवढे कामामध्ये बिझी असतात आणि परत तिथं मशिनरी, तेल, ऑइल वगैरे, तर काही दुर्घटना होते किंवा जे काम करणारे असतात त्यांचं लक्ष इकडे तिकडे विचलित होतं. बरेचसे असे प्रश्न असतात आणि बऱ्याच लोकांना आवडतही नाही व्हिडिओ बनवलेला. तर ठीक आहे, पण आपल्याला परमिशन मिळाली आणि मग मी तेव्हा तो व्हिडिओ केला. तर मी नक्कीच याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिप्स आपले कसे आणले आहे आणि काय तर पॅकेट फोडून वगैरे दाखवणार आहेच. आज मला थोडा वेळ नाही मिळाला म्हणून मी ह्या ज्या माझ्या मोबाईलमध्ये छोट्या छोट्या क्लिप होत्या ते शेअर केल्या. आणि नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल की जे चिप्सचा कारखाना आहे तो कुठे आहे, तर नक्कीच स्टे ट्यून. तर तुम्ही अजिबात गैरसमज करू नका. ज्यांनी कोणी कमेंट केलं असेल ताई दादा, मला म्हणजे नाव आता लक्षात नाही. तर बघा आता माझा स्वयंपाक झाला होता आणि मी किचन ओटा साफ केला. तर तुम्ही म्हणाल असं काय किचन ओटा साफ केला, तर आमच्या इथं बेसिंग नाहीये, तर आमचं बेसिंग म्हणजे जे काही पाण्याचं आहे ते बाहेरच्या साईडला आहे. तर किचन ओट्यामध्ये फक्त आम्ही इथं स्वयंपाक करतो आणि जेव्हा काही आम्हाला व्यवस्थित साफ करायचं असेल तर तेव्हा आम्ही पाणी वगैरे बादली वगैरे घेऊन येतो आणि मग असं साफ करतो. गावांमध्ये असं म्हणजे असंच किचन ओट्या जुन्या पद्धतीने केलेलं आहे आणि आमचं घर फार जुनं आहे, चुन्याच्या भीती आहे आणि खूप गारही लागतं. आणि आमच्या घराची भिंत अक्षरशः 4 इटा म्हणजे विटा ठेवलेल्या एवढी जाड आमची भिंत आहे घराची. आणि तुम्ही बघू शकता की असा किचन ओटा आहे. बऱ्याच घरांमध्ये खेडेगावांमध्ये असेच किचन ओटे बनवलेले आहेत जुन्या पद्धतीचे. तुम्ही दरवाजाही बघू शकता, लाकडी दरवाजा आहे, 2 फाटकांचा आहे आणि खूप जुना आहे. तर लाईटाचा प्रकाश कमी आहे तर त्याला थोडं मला माफ करा, कारण क्लिअरिटी एवढी येत नाहीये. कारण परिस्थिती म्हणजे आपण जिथे आहे तिथंच आपण म्हणजे जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा भूमीचे पप्पा सुद्धा आले होते आणि वरती फॅन चालू नव्हता म्हणून मग ते म्हणत होते नाही मी आज काहीतरी करणार. आणि आम्ही गावाला म्हणजे देवावरती गेलो होतो, मला सांगितलंच मी. तर मी मेकअप केला होता सकाळी, दुपारी चेहरा सुद्धा धुतला, पण घामाने ती जी काजळ आहे ना ती अशी खाली आली होती. तर भूमीला मी तेच म्हटलं बघ माझी काजळ कशी आली. आणि बघा मुलं इथं खूटवर खेळत होते आणि आता भूक लागली होती. आणि खरंच तुम्हाला करने वाले हैं जादू की छड़ी, तो ये ऐसे करना, जोरात बोल ना, ऐसे करना, चला खाऊन घे जेवण. अब ये देखो छड़ी बन गई ना छड़ी, बोला ना ये फ्रिज बहुत अच्छा आता इथं गच्चीवरती बसतोय पण एवढं छान वाटत आहे कारण मंदिरामध्ये आरती चालू आहे. तर स्वामीनारायण मंदिरामध्ये आरती चालू होती, त्याच्यानंतर थोड्या वेळानं विठ्ठल मंदिरामध्ये होते त्या, आणि संध्याकाळी आणि सकाळी तर महादेवाच्या मंदिरामध्ये म्हणजे पाया पडणं चालूच असतात, घंट्याचा आवाज येतच असतो टन टन टन. आणि भूमीने जसं दाखवलं तसं ज्ञानेशलाही इंटरेस्ट आला की मी सुद्धा दाखवणार ही खेळणी. तर जिथं आम्ही गेलो होतो तिथून बघा असं मुलांनी खेळणी घेतली, अजिबात ऐकतच नाही. कितीतरी त्यांना समजवलं की अरे असं घ्यायचं नाही नाही घ्यायचं, तरी इतका त्यांचा धिंगाणा असतो. शेवटी घ्यावंच लागतं आणि हे तिच्या मोठ्याईने घेऊन दिलं होतं आणि ज्ञानेशला आणि ते भूमीला घेऊन दिलं होतं. तर ज्ञानेशने बंदूक घेतली होती आणि त्यांचं दोघांचं जेवण चालू होतं. तर आमच्या बाबतीत असं होतं ना, ज्ञानेशला मी खाऊ घालते ना, भूमीला म्हटलं मी की तुझ्या हाताने खा, तू आता बसली ना मम्मी रिकामी तर मला सुद्धा खाऊ घाल, असं असतं. बऱ्याच म्हणजे मुलांच्या बाबतीत असंच होतं. तुमच्यासोबतही असं होतं का तायांना? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो शेजारी बेल आयकॉन सुद्धा दिला त्याला सुद्धा प्रेस करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हो तर तुम्हाला नक्कीच मी चिप्सचा रिव्ह्यू देणार.